समीर दादा त्यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं सहर्ष स्वागत। जाऊया आपण मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात। एकीकडे संघ मातोश्री 7 आणि दुसरीकडे गायकवाड 007 सिकंदर डायमंड असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। चला दोन्ही संघांचे एक्स्ट्रा समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे। गायकवाड 007 संघाचे एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये आहेत। विनंती असेल मातोश्री 7 येस सामन्याला होती सुरुवात। साहिल मैदानावरती पाहायला मिळतात, अभिषेक आपल्याला पाहायला मिळतील। सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला घेऊन मॅचला होती सुरुवात। चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, भरपूर उशीर होतोय आणि या गोष्टी टाळणं गरजेचं आहे। आपल्याला सर्व सामने कव्हर करायचे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे। सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, show the quality cricket and show the best cricket as you play। मैदानावरती तयार गोलंदाजी ट्रॅक वरती अभिषेक, स्ट्रायकिंग एंड वरती साहिलची बॅटिंग जबरदस्त आपण मागील मॅच मध्ये पाहिली। नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कार्तिक पाहायला मिळतोय। मॅच इज ऑन 3-2-1-0 लेट्स प्ले। पहिला बॉल आणि पहिलाच बॉल अवांतर स्क्वेअर गोलंदाजी। पहिल्या बॉल वरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक झाले ओपन। 1 ऑन द बोर्ड, एक धावची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। महत्वाची मॅच, महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचे खेळाडू जर खेळले तर मात्र कामगिरी दमदार होईल, यातही मात्र शंकाच नाहीये। यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय स्टॉकशिप मारण्याचा प्रयत्न होता, बॉल पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं, बॉल थोडासा टॉस झाला। डॉट बॉलची होत असताना समाप्ती। पहिला बॉल वाईट, त्यानंतर आलाय बॉल डॉट। माजी सैनिक, माजी फौजी दत्तारामजी चव्हाण साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत। दत्तारामजी चव्हाण सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, माजी सैनिक आणि त्यासोबतीला आपण नेहमी म्हणतो की ये मध्ये वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। पण दिवाळी, दसरे हे सर्व सोहळे, सुख दुःख हे आपण साजरे करतो। का करतो? कारण हे सर्व जे आपले रक्षक आहेत ते सीमेवरती आपले रक्षण करण्यासाठी असतात, ज्यांच्यामुळे आपल्याला झोप जी असते ही झोप शांतीची मिळते। आणि आपल्याला पाहायला मिळतील चव्हाण साहेबांची उपस्थिती, चव्हाण साहेबांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत। धावसंख्या फलकावरती 1, वाईट बॉल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 ऑन द बोर्ड, एक धावजी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। बॅकफुटला आले, कट केला एक्झॅक्टली पॉइंटचा खेळाडू जोपर्यंत फिल्डिंग करेल 1 धाव झाली कंप्लीट। एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना दोन्ही आकड्यावर 2 रन्स ऑन द बोर्ड। 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ, या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक आपल्याला पाहतोय। स्ट्रायकिंग एंड वरती कार्तिक पाहतोय, ज्या कार्तिक कडे गुणवत्ता ठासून ठासून बढ़ली आहे। स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, खासदार क्रीडा संग्राममध्ये अंबरनाथ संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय कार्तिक। मैदानावरती व्हाईट बॉल, अवांतरची धावफलकावरती होईल आड आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 3 या आकड्यावर। बॉल झाले आतापर्यंत विचार केला तर 3 बॉल मध्ये 2 एक्स्ट्रा आणि 1 विथ बॅट आलेली सिंगल, एकूण 3 धावा फलकावरती आड होती। एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली। यावेळेस पंचांकडे ह्यूज अपील देखील पाहायला मिळते। कार्तिकसाठी ह्यूज अपील करण्यात आली होती, पंचांवरती दबाव देखील टाकण्यात आला, मात्र कुठल्याही प्रकारचं आपण पाहू शकतो पंचांच्या वरती त्या दबाव तंत्राचं काम झालं नाहीये। आपण पाहू शकतो पंच जे मात्र अपील फेडत असताना पाहायला मिळतील। तीन आपल्याला पाहायला मिळतात नवीन खेळाडू, साहिलच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय।
प्रसाद सर इथून रजा घेतात, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. फार चांगलं समालोचन त्यांच्या वतीने आम्हाला ऐकायला मिळालं असे आमचे प्रसाद सर, ज्यांचा आम्ही विशेष नामोल्लेख करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 4. बॉल देखील आपण पाहू शकतो जे मात्र 5 आणि आय थिंक 5 शेड्यूलमध्ये 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट आपण लॉटचा नामोल्लेख करणार आहोत. पॅन्थर्स, गुड लक, ज्ञानेश्वर बुवा प्रतिष्ठान आणि रोज मोरजकर पॅकर्स. यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला चौकार देखील पाहायला मिळतोय. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 8. षटकाची होती सांगता षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आपण शुभ सन्मान करणार आहोत आपले सर्वांचे लाडके समालोचक मित्र आमचे प्रसादजी यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. फार चांगला आवाज आहे, टेक्निकल कॉमेंट्री, तंत्रशुद्ध समालोचन, त्यासोबतीला फार चांगला रांगडा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आणि फार चांगलं समालोचन आम्हाला फार चांगली साथ देतात. चव्हाण सरांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय आमचे साथी समालोचक, अर्थातच वेल्वेट व्हॉइस ऑफ खरवई बदलापूरचा गोड आवाज अर्थात प्रसादजी सवरे सरांचा प्रसादजी सवारे सरांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जर प्रतिम समालोचन आपल्याला आवडलं असेल तर, कारण फार चांगली आमची साथ प्रसाद सरांनी दिली, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. चव्हाण सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, मिलिंद सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, या सर्व मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. येस सर, टेक केअर. जसे आले तसे आरामात जा, काळजी घ्या. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं गरजेचं. प्रवीण समोर आता दिनू पाहायला मिळतात. स्लॉकशिप केला, मैदानावरती आलेली ही सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल डबल डिजिट डबल फिगर 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतोय, जो मात्र दुसरं 2 षटक आतापर्यंत झालेले आहेत. 2 षटकांमध्ये जर विचार केला तर आपण पाहू शकतो मैदानावरती बॅकफुट वरती संघ मातोश्री 7 पाहायला मिळतोय. इथे मोठ्या विकेटची प्राप्ती पाहायला मिळेल. दिनूच्या खेळीचा अंत होत असताना बडी मसली जाल में या मॅचची गोल्डन विकेट दिनू कांबळे. बॅक टू दी पवेलियन. सुरू करायची विनंती असेल. आता कुठल्याही प्रकारे वेळेला विलंब करू नका, कारण भरपूर उशीर होतोय. अंडरआर्म फॉर्मॅट मध्ये जर इतका उशीर होतोय तर थोडेसे त्या गोष्टीमध्ये दखल देण्याची गरज आहे, कारण वेळ वाचवणं गरजेचं आहे. ओव्हरआर्म क्रिकेट इतका मोठा मैदान असतो, या मोठ्या मैदानावरती रनअप असेल, प्रत्येक गोष्ट असते, भरपूर मेहनत करावी लागते. तरी देखील ते सामने आपल्याला विदिन टाइम लिमिट कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. पण अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला ना तो थोडासा वेळ जास्त लागतोय. या गोष्टीची थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो. वेळेवरती सामने कंप्लीट होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय डाऊन द लेग साइड रनआउटचा प्रयत्न होता स्ट्रायकिंग एंड वरती. हा, भांडा जोरात भांडा, वाईट बॉल, भांडा वाईट बॉल, वाईट +1. एकूण 2 धावा फलकावरती होतील. 8 येस 22 वाईट +2 एकूण 2. आणि बॉलचा विचार केला तर बॉल झाले 3.
तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती कार्तिक आपल्याला पाहायला मिळतील. टफ मॅच आहे, एका एका धावेला फार महत्व आहे आणि तुमच्या वतीने जर मिस्टेक होतीये ना साहजिक आहे. जर खेळाडू तुमच्यापासून नाराज आहे ते साहजिक आहे, कारण साहजिक तुम्ही मिस्टेक करत आहेत. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त. कार्तिक 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 कार्तिकच्या बॅट मधून कडक स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुर्वे चषक चौकार. थँक्यू सो मच. आलेला दमदार चौकार. धावसंख्या फलकावरती चौकाराच्या साथीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 16 आकड्यावर. चला वेळ वाचवणं गरजेचं. फिल्डिंग टीम भरपूर उशीर होतोय. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साइडला वळवण्यात आलाय. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 17 पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 17 धावा पाहायला मिळतील. बॉलचा विचार केला, बॉल देखील 5 झालेले आहेत. मैदानावरती आलेली ही सिंगल आणि अशा रीतीने षटकाची युती सांगत षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतोय 18 धावा धाव फलकावरती. पॅन्थर्स आणि गुडलक लगेच आपण आपली टीम शीट स्वीकारण्यासाठी यायचे विनंती असेल. पॅन्थर्स टीम आणि टीम गुडलक. पॅन्थर्स टीम आणि टीम गुडलक लगेच लवकरात लवकर उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे आणि फिल्डिंग लगेच लावून घ्या ही विनंती. हा टॉस साठी या टीम पॅन्थर्स आणि टीम गुडलक आणि टीम शीट देखील घेऊन जायचंय. चला सामन्याला आपण पुन्हा एकदा रिझ्यूम करतोय. ज्ञानेश्वर बुवा प्रतिष्ठान आणि रोज मोरजकर पॅकर्स दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण टीम शीट घेऊन जायचंय. टीम शीट लगेच घेऊन जा. पॅन्थर्स टीम, टीम गुडलक, टीम येस गुडलक घेऊन गेले आणि रेडी देखील टीम शीट. टीम पॅन्थर्स, टीम ज्ञानेश्वर बुवा प्रतिष्ठान, टीम रोज मोरजकर पॅकर्स. चला मॅच सुरू करायची आहे सर. मॅच सुरू करायला सांगा आपण विनंती असेल. वेळेवरती सामने देखील कंप्लीट होणं गरजेचं. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. परमेश लेट करू नको का. जर लेट झालं ना तुला घरपर्यंत मी सोडायला लावेल. मला हा लेट करायला लावू नको. माझी लास्टची ट्रेन गेली ना तुला घरपर्यंत सोडायला लावेल. धावसंख्या फलकावरती 18 पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ला आता सुरुवात झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती परमेशला आपण पाहतोय. गेट वरती मित्रांनो थोडंसं थांबू नका विनंती असेल. गेट थोडासा खाली करा. मैदानावरती भरपूर जागा आहे, तिथे आपण बसू शकता. गेट थोडंसं मोकळं करा, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे, आपण काळजी घ्यायची. ऑन साइडला टर्न केला आणि बॉलला विकेटच्या दिशेला फेकून दिलं होतं. आलेली मैदानावरती सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19.
धावसंख्या फलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळेल. पंचांकडे यूज अपील करण्यात आली आहे. टीम पॅन्थर संघाचे देखील टीम शीट त्यांचे कॅप्टन घेऊन गेलेत आणि कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. रिव्ह्यू घेण्यात आला. रेफरल घेण्यात आला, सो आपण चेक करूया. फलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळतात. सो आपण मॅच पुन्हा एकदा रिझ्यूम करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 19 आणि नो बॉल पंचांचा इशारा आला होता. यावेळेस देखील पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली आहे. मैदानावरती एक्झॅक्टली लेगबाशी आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र पुढे सरकत असताना 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती आणि फलंदाज बाद झाले. थोडस क्वेश्चन मध्ये आले होते, थोडासा शेल क्रिएट केला होता, मात्र मैदानावरती कार्तिकच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मोठा धक्का बसेल मातोश्री 7 संघाला. फलंदाजाच्या खेळीचा अंत 22 वरती हा मोठा धक्का. धावफलकावरती पाहायला मिळतील. ओके 22 धावा. थोडंसं करेक्शन आपण करतोय. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गेट थोडासा
मोकळा करायची विनंती असेल. गेट वरती कोणी थांबू नका, येणाऱ्या जाणाऱ्या त्रास होईल, त्यासाठी विनंती असेल. गेट वरती कोणी थांबायचं नाहीये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23 धावा, 23 ऑन द बोर्ड. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. परमेशच्या विरोधामध्ये आक्रमकता पाहायला मिळेल की डिफेन्सिव्ह अप्रोच, हा पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट असेल की इथे अटॅकिंग इंटेंटने खेळला जाईल की पार्टनरशिप बिल्ड करत शेवटच्या षटकामध्ये त्या पार्टनरशिपचा वापर करण्यात येईल, त्या पार्टनरशिपचा यूज करण्यात येईल. हे पाहणं महत्वाचं आहे, कारण आता यानंतर शेवटचं 10 ओव्हरचं हाणामारीचं षटक सुरू होईल. आता त्या अगोदर या बॉल वरती काय घडेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. या ओव्हर मध्ये चान्स घेतला जाईल की फलंदाजाच्या वतीने डिफेन्सिव्ह अप्रोच घेऊन सिंगल डबल जे मात्र काढण्यात येईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. यावेळेस देखील मिस्टेक होत असताना डाऊन द लेग साइड मात्र डॉलीच्या वतीने ही मिस्टेक पाहायला मिळते. व्हाईट बॉल व्हाईट +1, एकूण 2 धावा फलकावरती होतील. 8 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल फलकावरती पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील 25 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील टॅप करत असताना लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेले सिंगल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता. स्ट्रायकिंग एंड वरून फलंदाजाचा मात्र नकार देत असताना मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक मैदानावरती तिसरे समाप्त, धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम गायकवाड 007, डायमंड सिकंदर वेळ वाचवणं गरजेचं आहे, त्यामुळे स्पीड अप करायचं विनंती. धावसंख्या फलकावरती 26 आपल्याला पाहायला मिळेल. 26 रन्स ऑन द बोर्ड, 26 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन, मोठा धक्का बसतोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची सुरुवात थोडीशी खडतर आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतील. मृत्युंजय राणे आपल्याला पाहायला मिळतात. मृत्युंजय राणे आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक आणि आपण टॉस करतोय. पुढील मॅच जिथे एकीकडे टीम पॅन्थर्स आणि टीम गुड लक असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. चला दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. टीम पॅन्थर्स आणि टीम गुड लक टॉस साठी रिपोर्टिंग करा. मैदानावरती आपण सामन्याच्या दिशेला वळतोय. मृत्युंजय राणे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील ड्राईव्ह करत असताना मैदानावरती आलेली ही सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड, 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धिविनायक गुड लक 11 विपक्ष गावदेवी पॅन्थर्स असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टॉस साठी आहे ना प्लीज, आपण टॉस करतोय. पॅन्थर्स टीम लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. सिद्धिविनायक गुड लक 11 विपक्ष गावदेवी पॅन्थर्स असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील शोक जबरदस्त बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला लॉंग ऑफला क्लिअर करत दणदणीत खणखणीत सुर्वे चषक चौकार.
यावेळेस देखील थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नो बॉल +1 एकूण 2 या 2 धावा फलकावरती होतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ शेवटच्या षटकामधील शिल्लक. मृत्युंजय राणे मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. फार मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टीम मातोश्री 7 या संघाकडे आणि धावा देखील भरपूर साऱ्या बनल्या गेल्या. फार चांगली गोलंदाजी अटॅक देखील टीम मातोश्री 7 संघाकडे. दुसरीकडे जर विचार केला तर आपण पाहू शकतो गायकवाड 007 डायमंड सिकंदर या संघाकडे देखील फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे. ऑन साइडला टर्न केलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड समय सूचकता दाखवली आहे तुंजय राणे यांनी की माहिती आपले भरपूर धावा झाल्यात. सिंगल डबलने देखील आपण धावसंख्या पुढे नेली तरी देखील एक फार चांगले टोटल मैदानावरती उपस्थित राहील आणि तेच मैदानावरती करत असताना धावसंख्या फलकावरती 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न केला. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पण एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 35. आता शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉल वरती विकेट असेल का सेन्सिटिव्ह सिंगल घेण्यात येईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस देखील थोडीशी मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आलेली सिंगल षटक क्रमांक 14 समाप्त. धावसंख्या फलकावरती 36 धावा. विजयासाठी 37 धाव्यांची आवश्यकता. आपण टॉसच्या दिशेला वळतोय. चला दोन्ही संघांचे कर्णधार टीम पॅन्थर्स आणि टीम गुड लक लगेच आपण मंचावरती यायचे. आपण टॉस करूया. मंगेश कदम साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण करतोय टॉस. दोन्ही संघ टीम पॅन्थर्स आणि टीम गुड लक 11 लगेच आपण टॉस करतोय. चला कॅप्टन दोन्ही टीम पॅन्थर्स गुड लक 11 टॉस साठी या. पॅन्थर्स 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. गुड लक 11 टीम कॅप्टन कुठे आहेत? गुड लक 11. चला आपण टॉस करणार आहोत. टॉस आपण करतोय. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. गुड लक सिद्धिविनायक 11 संघाने टॉस जिंकला. डिसिजन बॅटिंगचा असेल. सर्व संघाला घेऊन रेडी राहायचे. लगेच आपण सामना सुरू करू. जशी हीच मॅच फिनिश होईल. ओके जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला नामांकित संघांची मांदियाळी देखील पाहायला मिळते. कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आपण 4थ्या लॉटला देखील सुरुवात करणार आहोत आणि सर्व सामने कंप्लीट करू याची नोंद करून घ्यायची आहे. आणि विनंती असेल मित्रांनो अशी स्पर्धा भरवायला भरपूर सारी मेहनत लागते. तन मन धन स्पेशली धन भरपूर लागतो. बरोबर ना? तर प्रवेश फी सर्वांनी निश्चित करायची. आपली प्रवेश फी उरलेली असेल ती प्रवेश फी आपण निश्चित करा कारण आयोजकांना देखील सहकार्याची अपेक्षा आहे. जी एंट्री फी आहे पूर्ण एंट्री फी द्या आणि पूर्ण प्राइस घ्या. मॅच सुरू होण्या अगोदर जर आपण भेटले तर चांगले होईल याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. चला जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य. असं म्हणतात की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं और हारावरी जो लढा नाही. करावे लागतील प्रयत्न. मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष करून संघर्षाचा शंखनाद फुंकावा लागेल. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे अंबरनाथ अंडरआर्म क्रिकेटचा विराट कोहली परमेश कोहली आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतात एक स्मार्ट सेन्सिबल आणि तितकाच जबरदस्त फलंदाज अर्थातच मैदानावरती आला डॉली. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अंबरनाथचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे
असा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट कार्तिक मेत्रे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती कार्तिकच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम फॉर द गुड गेम. 37 चं लक्ष, बॉल असतील 24. मॅचला होती सुरुवात. 3-2-1-0. लेट्स प्ले. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय मैदानावरती. काय जबरदस्त कामगिरी होती. राणेची बाजी लावण्याचं काम मैदानावरती. काय जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट मृत्युंजय राणे यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. वन ऑन द बोर्ड. एक धावची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 36 रनों की अभी भी दरकार जीत के लिए. 23 गेंदों का खेल अभी भी शेष. जीत के खातिर जुनून होना चाहिए, खौलता उबलता खून होना चाहिए. ये आसमां भी आएगा कुछ जमीन पर, बस इरादों में जीत का जुनून होना चाहिए. वो जुनून कौन सी टीम के पास रहेगा ये देखना बड़ा ही दिलचस्प. एक तरफ रहेगी गायकवाड़ 007 डायमंड सिकंदर, तो दूसरी तरफ मातोश्री 7. बना मुकाबला ये बड़ा होता. स्विच करने के प्रयास डॉली के माध्यम से होती भी थोड़ी बहुत मिस्टेक, लेकिन यहाँ पर नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर थ्रू आती हुई है सिंगल. 1 रन की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते ही देखते 2 रनों के ऊपर. अच्छा स्विच हिट था. स्विच हिट भी दुधारी तलवार रहती है. लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद. चले तो तीर, नहीं तो फकीर. चले तो चांद तक, नहीं तो शाम तक. जब आप स्विच हिट अटेम्प्ट करते हैं उस वक्त मैदान के अंदर रन बनाना थोड़ा सा इजी हो जाता है, क्योंकि जब स्विच हिट अटेम्प्ट करते ऑफसाइड की दिशा में, जब स्वीपर कवर हो, पॉइंट हो, बैकवर्ड पॉइंट हो, थर्ड मैन क्षेत्र हो, उस क्षेत्र में फील्डर कम रहते हैं. यह हमने हमेशा देखा है और इसीलिए रन बनाना थोड़ा सा इजी रहता है. इस बार बड़ा सुख मारना चाहते थे दिनों के माध्यम से. अच्छी कीपिंग. विल स्टॉप. आता हुआ ये डॉट गेंद, बिंदी गेंद. डॉट गेंद की मदद से स्कोर कार्ड एक जगह पे रुका हुआ है. 2 रन स्कोर कार्ड के ऊपर. 37 रनों का लक्ष्य. जीत के लिए अभी भी 35 रनों की दरकार. और जिस तरीके से मैदान के अंदर हो रही है बल्लेबाजी, थोड़ा सा चिंताजनक सिचुएशन मैदान के अंदर होती हुई, लेकिन कमबैक करना पड़ेगा. कमबैक कैसे होगा ये मालूम नहीं है, लेकिन कमबैक करना पड़ेगा. मुश्किल बहुत बड़ी. मैदान के अंदर किस तरीके से होगी बल्लेबाजी देखना बड़ा दिलचस्प. प्रेशर में टीम है इस बार, मुश्किल में, लेकिन डाउन द लेग साइड वाइड बॉल. एक्स्ट्रा की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते देखते 3 रनों के ऊपर. पहली गेंद के ऊपर सिंगल, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, तीसरी गेंद के ऊपर डॉट, चौथी गेंद और जो कुछ एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट करना चाहते थे, लेकिन डाउन द लेग साइड होती हुई वाइड गेंद. एक्स्ट्रा की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 3 रनों के ऊपर. ऑन साइड के ऊपर बड़ा सुख मारना चाहते थे. यहाँ पर आती हुई है सिंगल. प्रेशर में कुकर की भी सीटी बच जाती है. प्रेशर में हीरा भी बनता है. आप देखते हैं ये टीम किस तरीके से क्रिकेट खेलेगी. 4 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदें हो चुकी है 4. 2 गेंदों का खेल अभी भी शेष. कार्तिक गेंदबाजी की कमान संभालते हुए इस मर्तबा इस ओवर में बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी कर रहा है. मातोश्री 7 ये टीम इस मैच में फ्रंट फुट के ऊपर, ड्राइविंग सीट के ऊपर इस मैच को लीड करते हुए हमें देखने को मिलेगी. कार्तिक बॉलिंग ट्रैक के ऊपर. गोल्ड का भाव जिस तरीके से बढ़ रहा है, एक एक चौके का भाव उसी तरीके से बढ़ेगा. छक्का तो नहीं है अंडरआर्म क्रिकेट में, पर अंडरआर्म क्रिकेट में छक्का होता है जब हम ग्रामीण फॉर्मेट में खेलते हैं. बहुत तरीके के क्रिकेट होते हैं. 1-4 फॉर्मेट, सर्कल फॉर्मेट, इसके अलावा स्क्वायर फॉर्मेट, रेक्टेंगुलर फॉर्मेट होता है, अंडरआर्म ओपन फॉर्मेट होता है. ये हर तरीके का फॉर्मेट हमने अंडरआर्म क्रिकेट में देखा है. इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन आती हुई मैदान के अंदर सिंगल. 1 रन की मदद से रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या जाके पहुंची है 5 रनों के ऊपर. गेंदें हो चुकी है 5. रन संख्या कुल मिलाकर 5 रन बनाने हैं अभी भी. जीत के लिए 32 गेंदें शेष. लगभग 19 गेंदों में 32 रनों की दरकार. ये जीत के लिए इक्वेशन, जीत के लिए समीकरण. इस पर बड़ा सुख मारना चाहते थे मैदान के अंदर. नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर दिनों का थ्रो, लेकिन वाइड +1. कुल मिलाकर 2 रन 8. सबने कहावत सुनी है कि मुक्त का चंदन घिस मेरे नंदन. मुफ्त की गेंद और मुफ्त के रन किसे नहीं चाहिए, और जब इतनी टाइट मैच हो तो हर किसी को ये रन बहुत रास आते हैं. आखिरी गेंद किस तरीके से खेलेंगे, किस तरीके से अप्रोच रहेगा गेंदबाज का, ये भी देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा. गेंदबाजी की कमान संभालते हुए कार्तिक मेत्रे, वन ऑफ द फाइनेस्ट प्लेयर इन अंडरआर्म अंबरनाथ क्रिकेट का एक बड़ा चेहरा. कट करना चाहते थे इस बार. वाइड गेंद
एक्स्ट्रा के मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते ही देखते 8 रनों के ऊपर। 8 ऑन द बोर्ड। प्रेशर सिचुएशन मैदान के अंदर हमें देखने को मिलेगी। ऐसे कहा जाता है कि जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता। रात नहीं ख्वाब बदलते, मंजिल नहीं कारवा बदलता है। जज्बा रखो हर दम जीतने का, क्योंकि मंजिल बदले ना बदले किस्मत जरूर बदलती है। किस्मत बदलने के लिए आपको मेहनत की जोड़ वो बहुत ही ज्यादा जरूरी है, और मेहनत आएगी या नहीं ये भी देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा। आखिरी गेंद किस तरीके से कार्तिक अपने नर को हैंडल करेंगे, किस तरीके से गेंदबाजी करेंगे ये भी देखना बड़ा ही दिलचस्प। इस बार आता हुआ ये डॉट गेंद, बिंदी गेंद, और इसी के साथ स्कोर कार्ड हमें देखने को मिलेगा पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रनों के ऊपर, यानी कि जीत के लिए चाहिए अभी भी 29। 18 के लिए 29, ये जीत के लिए इक्वेशन। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल। धावसंख्या फलकावरती आपल्याला 8 या आकड्यावरती पाहायला मिळते। महत्वाची मॅच आहे, महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या खेळाडूंचं खेळणं अतिशय महत्वाचं असतं, कारण म्हटलं जातं बडे मॅच में बडे खिलाडी खेळते। मॅच रफ आहे, मॅच टफ आहे, मॅच मॅच अडीतडीच्या मॅच मध्ये कशी कामगिरी असेल पाहणं महत्वाचं आहे। 29 धावांचं लक्ष्य अजून देखील 3 षटकांमध्ये। चला वेळ वाचवणं गरजेचं आहे। मातोश्री 7 संघ, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे। नंदूबाई चला वेळ वाचवणं गरजेचं आहे। माझी लास्टची ट्रेन सुटली ना तुम्हाला घरपर्यंत मी सोडायला लाविला। नंदू सरांनी मला सोडलंय, परमेशनी पण सोडलंय, त्यावेळेस लेट झालं होतं। चांगले खेळाडू आहेत, क्रिकेट फार चांगल्या प्रकारे खेळतात। 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळतोय। नवीन खेळाडू हमीद आपल्याला पाहायला मिळतील। हमीदच्या वतीने कशी कामगिरी षटक क्रमांक 2 मध्ये होईल ते गेली पाहणं गरजेचं आहे। पहिले षटक 8 धावांचं होतं, विकेट एकही गेली नाही, मात्र आपण पाहू शकतो आमचा समालोचन कक्ष आपल्याला पाहायला मिळतील। टेन क्रिक लाईव्ह त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते। मिस्टर रॉय जे सीईओ आहेत, खऱ्या अर्थानं बदलापूर मध्ये आमचे कॅमेरामॅन जे भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतात मिस्टर कामत, ते सीईओ आहेत। आता तुम्ही एमडी म्हणा, पण हे सर्व चेहरे आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्यामुळे आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकतो। टेन क्रिक लाईव्ह कुणाल दादा आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर सारी मेहनत नेहमी करत असते, ज्यांचा आपण विशेष उल्लेख करणार आहोत। सातत्याने फार चांगलं कार्य यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस देखील बॉल बॅक टॅप रनआउटचा प्रयत्न, आणि यस इट इज ऋतुंजय राणे मैदानावरती गातात विजयाचे गाणे। फलंदाज बाद होतील रनआउटच्या स्वरूपामध्ये। नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाच्या खेळीचा अंत। पडी माचुली जाल में परमेश बॅक टू द पवेलियन। डीजे ही विकेट ऋतुंजय राणे, आणि राणे गातायत विजयाचे गाणे। आता काय मी म्हणू या थ्रो बद्दल, कारण मैदानावरती ज्या प्रकारचा थ्रो होता, क्रुशियल मॅच, आणि क्रुशियल मॅच मध्ये क्रुशियल खेळाडूचा रनआउट वरती विकेट आणि बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय। गायकवाड 007 टीम डायमंड सिकंदर अडचणीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र अब पछतावे से के होया जब चिड़िया चुग गई खेत, हा विचार तुम्हाला पहिले करणं गरजेचं होतं। लालच बुरी बला है आपण नेहमी म्हणतो, आणि मैदानावरती अतिगाई संकटात नाही या सर्व म्हणी एकाच गोष्टीवरती अंमल करतात। मागील जो स्ट्रोक आपण पाहिला, त्यावरती जो रनआउट पाहिला, त्या रनआउट वरती ही विकेट पाहिली। धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 9 या आकड्यावर 9 ऑन द बोर्ड। व्यासपीठावरती देखील अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। यावेळेस स्ट्रोक जबरदस्त, फिल्डिंग अप्रतिम, रनआउटचा प्रयत्न, मैदानावरती आलेली सिंगल,
एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळेल. ऋतुंजय भाऊ चालतंय, चला आपलाच येतो पण आपल्याच सोसायटी मधला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर 3 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहू शकतो आपल्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सतत ज्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असतं. समाजसेवा ईश्वर सेवा ही ज्यांच्या वतीने आपल्या सर्वांना पाहायला मिळते असे आपले सर्वांचे लाडके समाजसेवक, उद्योग, आरोग्य आणि त्या सोबतीला सामाजिक, कला, क्रीडा, सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव आपल्या सर्वांचे लाडके मिलिंद दादा ची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण सहर्ष स्वागत देखील करणार आहोत. खऱ्या अर्थानं दादांची देखील उपस्थिती आमच्यासाठी फार महत्वाची होती आणि दादांची उपस्थिती रात्रीच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 11 धावा. बॉल झालेत आतापर्यंत 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. महत्वाची मॅच, महत्वाचे खेळाडू काम करत नाहीयेत. मात्र आता कोणाला तरी डुबतीनं या किनारे पोहोचवावी लागेल. मैदानावरती एफर्ट ला जवाब आणि फलंदाज झालेत बाद. मृत्युंजय राणेच्या वतीने अफलातून झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ आणि ही मॅच मध्ये अजून एक विकेट होतीये कॅरी. फलंदाज टॉली बॅक टू दी पवेलियन. भरपूर दिवसांनी भेट होणार का नाही, कारण 1 वर्षांनी ही स्पर्धा असते. 1 वर्षांनीच नेहमी आपल्याला भेट पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11 धावा. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मिस्टेक मात्र काय फिल्डिंग आहे, काय एफर्ट आहे. जान जाय पर गेंद ना जाए, जान जाय पर रन ना जाए. एफर्ट. पंचांची वाद घालू नका ही विनंती. पंचांची वाद कोणी घालायचं नाहीये विनंती असेल. सर एक्झॅक्टली काय चौकार असेल. येस इट इज. 4 धावा पाहायला मिळतील. प्रयत्न फार चांगले होते मात्र बॉल सीमा पलीकडे आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे ऋतुंजय राणे यांनी. धावसंख्या चौकाराच्या साथीने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. बॉलचा विचार केला तर बॉल झाले 5. शेवटचा बॉल शिल्लक. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 15 या आकड्यावरती 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती स्ट्रोक अजून एक जबरदस्त मात्र फिल्डिंग त्याहून अप्रतिम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते जे मात्र आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय. 3रा मार्गस्थ RR ऋतुंजय राणे. पहिला बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती 16. फक्त दिशा दाखवली.
मैदानावरती आलेली सिंगल, अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब मारना पड़ेगा चौका या फिर छक्का। चौकार आणि षटकार मारावा लागेल मैदानावरती जर सामना जिंकायचा असेल तर। सामना अटीतटीचा आहे, मैदानावरती एका एका धावेला फार महत्व आहे। ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला, ज्याप्रमाणे इलेक्शन मध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका एका धावेला फार महत्व असतं, त्यामुळे एक एक धाव वाचवणं गरजेचं आहे, एक एक धाव बनवणं अतिशय महत्वाचं आहे। ज्याप्रमाणे या आयोजनामध्ये आमच्या समीर दादांना भरपूर सारं महत्व आहे, यांच्या वतीने आपण पाहू शकतो भरपूर सारं कार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय। इथे दमदार स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सडक पे कडक बेधडक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला दमदार चौकार। धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 धावा। आणि या चौकाराने, या चौकाराने या मॅच मध्ये जीव फुंकलाय, संजीवनी प्रदान झाली, नवचैतन्य फुलून आलोय। कारण मैदानावरती जो चौकार आलाय त्या चौकाराने या मॅच मध्ये रिदम चेंज झालाय, सामन्याला कलाटणी मिळाली आहे, मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, मॅच टर्न झाली आहे आणि टर्न होत असताना मॅच आता 50-50 पाहायला मिळतीये। दोन्ही संघ मैदानावरती काय जबरदस्त कामगिरी करतायत, कधी कधी फलंदाज तर कधी कधी गोलंदाज, कधी बॅटर तर कधी बॉलर, कधी टीम मातोश्री 7 तर कधी टीम गायकवाड 007। एकही संघ मैदानावरती थांबायचं नाव घेत नाहीये। दोन्ही संघ म्हणतात की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याची झाली काही कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान, पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही। बघूया कुठला संघ जिंकेल, कुठला संघ हरेल। दोन्ही संघ फार चांगल्या पद्धतीची कामगिरी करतायत। स्लॉकशिप मारण्याचा प्रयत्न, थोडीशी मिस्टेक इथे सर्वांच्या आपण पाहू शकतो, झोपा उडल्या असतील, आलेली आपण पाहू शकतो सिंगल। धावसंख्या 22 म्हणजे विजयासाठी 15, 7 बॉल 15 धावा, हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येकाच्या हृदयाचे धडकन वाढल्यात, धाक धूक प्रत्येकाच्या हृदयामध्ये होते, धडधड धडधड वाढली आहे। अजून एक दमदार स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज सांगतोय ना तके कभी पैर ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर मेरा संघर्ष जारी है। आलाय चौकार 4 धावांसाठी। मॅच आणि फार चांगलं गाणं लावलंय लग्नाळू। आजकाल मुलांना मुली मिळत नाही, चांगल्या मुलांना मुली मिळत नाही आणि छपरी मुलांकडे 4-4 मुली, आताच वास्तविक आहे। मुलांना मुली मिळत नाही, छपरी मुलांकडे 4-4 मुली। छह गेंदे 11 रनों की आवश्यकता, 6 बॉल 11 ची आवश्यकता। सहा बॉल 11 ची आवश्यकता आहे, विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय। बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील शेवटचं षटक, आय थिंक साहिल पाहायला मिळतात। 6 बॉल 11 धावा, हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय। गोलंदाजाला सांगावं लागेल सिकंदर हाला तो के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता। मैदानावरती तो कमबॅक करून देईल का, हे पाहणं अतिशय महत्वाचं। पहिला बॉल स्लोवर वन, मैदानावरती फलंदाज होतील बाद, कावळा बसायला फांदी तुटायला, स्टेशनवर जायला ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ झाली एक आणि फलंदाजाच्या खेळीचा अंत।
कोऑर्डिनेट करा थोडासा, गाड्या नीट पार्क करा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होणार नाही, वाहतूक देखील सुरळीत सुरू राहील. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय कट करण्याचा प्रयत्न होता, मैदानावरती आलाय बॉल डॉट. 6 बॉल 11 ची आवश्यकता, आता 4 बॉल 11 वरती येऊन ठेपली. 4 बॉल 11 धावा, 4 मध्ये 11 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मध्ये 11 आलेली मैदानावरती सिंगल पाहायला मिळते. 4 बॉल 11 ची मॅच आता 3 बॉल 10 वरती आली. 3 बॉल 10 धावा, हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीवरती आता करावी लागेल फलंदाजी, कारण आता 3 बॉल मध्ये 10 धाब्यांची आवश्यकता. हा बॉल महत्वाचा आहे या मॅच वरती. हा बॉल अतिशय इम्पॉर्टंट इम्पॅक्ट टाकू शकतो. महत्वाची मॅच आणि महत्वाचा बॉल या वेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. झाली आहे मिस्टेक आणि अशा रीतीने आता आपण पाहू शकतो आशेचा शेवटचा किरण देखील मावळलाय, कारण विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित बॉल असतील 2 आणि 2 बॉल मध्ये 10 धाब्यांची आवश्यकता. फक्त औपचारिकता शिल्लक, फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड अँड फॉर दॅट प्रोसिजर हॅज टू बी फॉलोड. यावेळेस अजून एक महत्वाची विकेट. फलंदाज बाद होतील. आता 1 बॉल 10 ची आवश्यकता. डीजे होणं गरजेचं आहे. तसेच विनंती असेल टीम गुड लक. चला लगेच मैदानावरती फिल्डिंग सेट करून घ्या.